नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण आलो आहे रानात एक आंब्याचं झाड लावलं होतं आणि ह्या आंब्याच्या झाडाला अजून त्याला लावून फक्त 5 ते 6 महिने झालेत, पण तेवढ्यातच त्याला आंब्याला मोहर फुटलाय। तो मोहर मी आता कट केला आहे, म्हणजे तोडून काढला आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आता आंब्याचं झाड लावलं आणि कमी दिवसात जर त्याला मोहर आला तर नेमका ठेवावा की खोडावा। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या कमी वयात त्याला अजिबात मोहर ठेवायचा नाही। जर मोहर आला असला तर तो हळूच ह्या भागात, आता ही फांदी इथं होती तर ते आपण अलगद मोडून काढायची आहे। तिथे कुठल्याही प्रकारचा नख लावायचा नाही। जर नख लावला तर तिथे बुरशी होण्याची शक्यता असते। आता या ठिकाणी पण त्याला मोहर यायला लागला आहे, आपण तोडून घेणार आहोत। पण लक्षात ठेवा, जर कमी वयात आंब्याच्या झाडाला जर मोहर आला तर परत त्या झाडाची उंची खुटते आणि फळधारणा जास्त होण्याऐवजी कमी होते। त्यामुळे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं की कमी आयुष्याचं जर झाड असेल आंब्याचं तर त्याला जर मोहर आला तर त्या आंब्याचा मोहर तुम्ही बाजूला केला पाहिजे त्या झाडापासून, किंवा कट केला पाहिजे, तरच त्या आंब्याला परत जास्त फांद्या फुटतात आणि फळधारणा जास्त होण्यासाठी त्याची मदत होते। धन्यवाद।